नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मस्त असे गरमागरम तूप लावलेले फुलके आणि त्यासोबत पनीरची भाजी बनवणार आहे। खूप छान अशी ही भाजी पण होते आणि फुलक्यांसोबत तर एक नंबर लागते। हॉटेलसारखी भाजी करायची म्हणजे घट्ट करावी लागते आणि घट्ट केली की घरामध्ये सगळ्यांना पुरली जात नाही। म्हणून या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली, हे पनीर बनवलं तर सगळ्यांना पुरून उरते आणि खूप छान अशी हॉटेलसारखी याला चव येते। तर सुरुवातीला काय करायचं आहे, थोडंसं तेल टाकून त्यामध्ये 3 मोठे कांदे एक चिरून आणि त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण हा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे आणि टोमॅटो घालायचे आहेत। 3 मोठे टोमॅटो मी इथे घेतलेले आहे, पिकलेले असे घ्यायचे आहेत आणि हे मस्त असं सॉफ्ट असं टोमॅटो झाले पाहिजेत असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत, म्हणजे शिजू द्यायचे आहे। थोडंसं मी यामध्ये मीठ घातलेलं आहे। मिठामुळे टोमॅटो आणि कांदा लवकर शिजला जातो आणि त्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। इथे टोमॅटो एकदम मऊ असा शिजलेला आहे। आता यामध्ये थोडेसे काजू घालायचे आहेत। काजू तुकडे मी इथे घालणार आहेत, किंवा तुमच्याकडे जर मगजबी असेल तर तेही तुम्ही इथे वापरू शकता आणि काहीच नसेल तर 1-2 चमचे कच्चे तीळ याला घालू शकता कांद्यामध्ये। इथे मी पनीर टिक्का मसाला मिक्स हे वापरणार आहे, त्यामुळे चव एवढी छान येते पनीरला। तुम्ही पण वापरू शकता। मी हे पॅकेट डीमार्टमधून आणलेलं आहे आणि तिथे जरा स्वस्त पडतं। आता या मसाल्यामध्ये दूध घालायचं आहे। जोपर्यंत तो मसाला असा पातळ होत नाही तोपर्यंत हे दूध आता घालत राहायचं आहे। खूप घट्ट ठेवायचं नाही, कारण ते भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। टोमॅटो आता इथे छान मऊ असा शिजलेला आहे। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट असा हा टोमॅटो यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि आता इथे गॅस हा बंद करायचा आहे आणि थंड झालं की याची पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक मिक्सरमध्ये। इथे ही कांदा टोमॅटोची पेस्ट तयार आहे। तेल घालायचं आहे। इथे मी आता 2.5 पळे हे तेल घालणार आहे आणि हे तेल तापलं की यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट ही घालून घ्यायची आहे। गॅस बारीक करायचा आहे। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। ज्यावेळेस मिक्स मसाला हा पनीरचा आपण वापरतो त्याची एकदम थोडीशी अशी भाजी होते आणि या प्रकारे जर तुम्ही केली तर पाहिजे तेवढी तुम्हाला ही करता येऊ शकते। यामध्ये आता हळद घालायची आहे, नंतर लाल तिखट घालायचे आणि व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे। आता लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, कमी तिखट। आता हे व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर दुधामध्ये जी पेस्ट कालवलेली होती ती यामध्ये आता टाकायची आहे आणि ही पण तेल सुटेपर्यंत यासोबत परतून घ्यायची आहे। लगेच पाणी यामध्ये टाकायचे नाही। छान असं आता तेल सुटायला लागलेलं आहे आणि यानंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली
हे एकदम घट्ट असं होतं पनीर सोडल्यानंतर. इथे चव घेऊन पाहिजे आहे. जर आळणी लागत असेल तर यावर मीठ घालायचं आहे. यामध्ये इथे छान अशी उकळी आलेली आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि 1 मिनिट असंच ठेवायचं आहे. इथे 1 मिनिट व्यवस्थित असं उकळून झाल्यानंतर यामध्ये पनीर घालायचं आहे. पनीर एकदम स्वच्छ असं 1-2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि मगच ते भाजीमध्ये वापरायचं आहे. गॅस इथे 1 उकळी आल्यानंतर बारीक करायचं आहे आणि 1-2 मिनिट हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे पनीर. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा हलवून द्यायचं आहे. हे पहा, एकदम छान अशी घट्ट भाजी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. यापेक्षाही तुम्ही घट्ट ठेवू शकता. आता इथे पनीरची भाजी ही तयार आहे. इथे फुलके बनवणार आहे पनीरसोबत. खूप छान लागतात. तर त्यासाठी इथे घट्ट कणिक हे मी मळून घेतलेलं आहे आणि ते जास्त सैलसर न ठेवता थोडंसं घट्टच पाहिजे, म्हणजे फुलके हे छान असे होतात आणि टम्म फुगले जातात. तर या पद्धतीने छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही फुलके लाटून घेऊ शकता. व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. इथे हा फुलका लाटून झालेला आहे. इथे आता फुलका उलटून झाल्यानंतर वरची जी बाजू आहे ती वरची बाजू गॅसवर भाजायची आहे आणि खालची बाजू ही बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे, म्हणजे फुलका हा खूप छान असा फुगला जातो. आणि आता इथे फुलका हा एकदम छान असा खालून भाजलेला आहे आणि वरची बाजू असा गॅसवर टाकायची आहे आणि इथे गॅस आता थोडा फुल करायचा आहे. फुल केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असा हा फुलका झालेला आहे. याच पद्धतीने सर्व फुलके हे बनवून घ्यायचे आहे. खूप छान होतात. करून बघा नक्की एकदा. सर्व फुलक्यांना मी इथे गावरान तूप लावलेलं आहे. खूप छान अशी टेस्ट येते या फुलक्यांना तूप लावल्यानंतर. तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता. एकदम मऊ होतात. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.